नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांची रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे. तर कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. ॲडव्हर्टाइजमेंट हायकोर्ट ऑफ ज्युरिडिक्शन ॲट बॉम्बे नागपूर बेंच. तर नागपूरसाठीची ही रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे. द रजिस्ट्री ऑफ अ हायकोर्ट ऑफ अ ज्युरिडिक्शन ॲट बॉम्बे नागपूर बेंच नागपूर is granted permission to prepare select list of 45 candidates and wait list of 11 candidates for the post of a clerk. That is existing 14 vacant posts and 31 expected vacancy in the next 2 years, after keeping reserve 4% post, that is 2 posts for person with disability in pursuance of the direction of a given in a writ petition. The post for the person with a disability as may be notified after identification of the suitable categories of disability will be filled in near future as per the notification of the Bombay High Court. So therefore, by the advertisement, applications are invited online from aspirant candidates domicile of Maharashtra who fulfill below mentioned eligibility criteria and essential condition on date of publication of this advertisement for the preparing a select list of 45 candidates and wait list of 11 candidates for the post of clerk in the pay matrix of S10 29,292,300 plus allowances admissible as per the rules. तर eligibility criteria and other essential conditions आहेत. एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तो जनरलसाठी 18 ते 38, फॉर शेड्यूल कास्ट किंवा रिझर्व कॅटेगरीसाठी 43 आणि हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील तर 18. त्यांना नॉट ॲप्लिकेबल आहे. अप्पर एज लिमिटपर्यंत ते अप्लाय करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, द कॅन्डिडेट शाल possesses university degree from a recognized university. Preference will be given to the holder of a degree in law. त्यांना प्रिफरन्स दिला जाईल. डिग्री पाहिजे. हॅव पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड और गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन द कंप्यूटर टाइपिंग बेसिक कोर्स or ITI for a English typing with speed of 40 WPM or above. तर 40 WPMचा तुमच्याकडे स्पीड असणं गरजेचं आहे. त्यानंतर possesses a computer certificate from about proficiency operation of a word process and Windows and Linux in the addition to MS Office, MS Word. तर याचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे MSCIT किंवा खाली दिलेल्यापैकी कुठल्याही संस्थेचं तुमच्याकडे सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नो कॅन्डिडेट शॅल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट इफ ही शी नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया और इफ ही शी नॉट कॉम्पिटंट टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट और इफ ही शी हॅज बीन कन्विक्टेड बाय अ क्रिमिनल कोर्ट और हॅव अ क्रिमिनल केसेस पेंडिंग अगेन्स्ट हिम. तर असे कॅन्डिडेट ॲप्लिकेबल नाही आहे या प्रोसेससाठी. शॉर्टलिस्टिंग जी होणार आहे ती द हायकोर्ट रिझर्व द राईट्स टू अडॉप्ट अँड ॲप्रोप्रिएट मेथड्स फॉर द शॉर्टलिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स ॲट एनी स्टेज ऑफ अ रिक्रुटमेंट प्रोसेस. द लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स शॅल बी डिस्प्ले ऑन द ऑफिशियल वेबसाइट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. इट इज clarified that merely satisfying eligibility criteria or acceptance of an application form does not entitle the candidates to be called for the test. Instruction for online application form. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला वेबसाईट bombay highcourt.nic.in या वेबसाईटला जाऊनच भरायचा आहे.
for which link will be open at 11 AM 13/5/2024 ते 27/5/2024 चा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बिफोर commencing to fill the rest of our online application form, the candidate shall be pay the registration fee 200 रुपये on a link provided through SBI Collect, an online gateway facility, and get an alphanumeric reference number which shall be filled up to fee detail SBI Collect reference number नुसार हे भरता येणार आहे. द कॅन्डिडेट शुड गिव्ह हिज हर करेक्ट डिटेल ॲड्रेस विथ पिन कोड ऑफ अ करस्पॉन्डन्स. त्याचबरोबर डिटेल्स इथे दिलेले आहेत कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात. स्कीम ऑफ एक्झामिनेशनचा पार्ट्स इथे दिलेला आहे. मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, जनरल नॉलेज असेल तर क्वेश्चन्स 10 आणि मार्क्ससुद्धा 10 असतील. इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्क्स, जनरल नॉलेज 10 क्वेश्चन 10 मार्क्स. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स 20 क्वेश्चन 20 मार्क्स, ॲरिथमॅटिक 20 क्वेश्चन 20 मार्क्स, कम्प्युटर 10 क्वेश्चन 10 मार्क्स. अशा पद्धतीने टायपिंग इंग्लिश स्पीड टेस्ट ऑन कम्प्युटर मॅक्झिमम मार्क्स 20 असतील. मिनिमम पासिंग मार्क्स 10 असणार आहेत. पासिंग कंटेन ॲप्रॉक्सिमेट वर्ड 400 वर्ड टाईप केले पाहिजेत 10 मिनटामध्ये. त्यानंतर व्हॉइस असेल मॅक्झिमम 40 मार्क्सचा. अशा पद्धतीने ही एक्झामची स्कीम इथे डिफाईन केली गेली आहे. सो तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला जाऊन ॲप्लिकेशन करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.